हेलो हेलो थँक्यू डीजे. टॉस हरंतळे बस्ती स्पोर्ट क्लब संघाने जिंकलेले आहे. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडासा तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आता अ गटातील असणारा आजच्या दिवसभरातला अगदी शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. याच्यानंतर ब गटातला अजून एक सामना यानंतर जो होणार आहे तो यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादाची वस्ती करंडकामध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये जे होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. अगदी आपण पाहतोय की सकाळचा जो काही सामना आहे म्हणजे या स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना ज्यावेळेस आपण अगदी पाहिला तो उद्घाटनाचा सामना जो होता तो याच दोन संघांदरम्यान झाला होता. अमोरिया फाउंडेशन विरुद्ध हरंतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि त्या सामन्यात टॉस अमोरिया फाउंडेशनने जिंकत फलंदाजी घेतली होती आणि त्या सामन्यात विजय मिळवला होता. आता आपल्याला पाहिजे की इथे हरंतळे वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर इथे प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या सामन्यात पहिल्या सामन्याचं उकटं फेडलं जाईल की विजयामध्ये सातत्य राहिलं जाईल ते मात्र या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू बॅटची कड आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झाले आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. गोलंदाजी मध्ये आपण पाहतो गोलंदाज जो आलेला आहे तो उजव्या हाताने के करण काळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे आणि करण काळेच्या पहिल्या चेंडूवरती इथे थोड्याशा मिसफिल्डमुळे एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या सामन्यात या संघाच्या विरोधात थोडासा असफल ठरताना पाहायला मिळाला होता. हाच अगदी प्रतीक खानवे. दुसऱ्या सामन्यात या स्पर्धेतली एक सर्वोत्कृष्ट धावसंख्या 69 धावसंख्येची खेळी. या स्पर्धेत पहिली चौकार हॅट्रिक. या स्पर्धेतले असणारं पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा बंटी या सामन्यात अमोरिया फाउंडेशनच्या विरोधात कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहिजे. फुल टॉस चेंडू मात्र पोहोचला जाईल आता सरळ फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आणि या चौकाराच्या रपाने मात्र धाबलेख वाढला गेला. संघाची धावसंख्या 8 धावा धाबलेखवरती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना क्रमांक 5 आहे. दोन्ही संघांचं मात्र अस्तित्व या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत अस्तित्व यासाठी शब्द वापरला गेला की तुम्ही जिंकलात तर सुपर 8ला आणि नाहीतर तुम्हाला चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू पर्यंत पोहोचणार का पोहोचला नाही. 4 रन चौकार. या चौकाराच्या रूपाने धाबलेख वाढला गेलाय. 12 धावा 3 चौकार आतापर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. गोलंदाज स्पर्धेचा करण आपल्या गोलंदाजीवरती तयार आहे. समोरच्या बाजूला प्रतीक बंटी खांदवे. रेवाचा प्रयत्न होता. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. 12 वरती धाबलेख अजूनही स्थिर आहे. 6 षटकांच्या लढती आहेत. आज थोडंसं उशिरा निश्चितप्रमाणे सामन्याला सुरुवात झाली. त्याचं कारण असं की उद्घाटनाचा सोहळा होता. पहिला दिवस होता आणि तर नंतर अगदी आपण पाहिलं की उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर आजच्या दिवसाला जी काही सुरुवात झाली
पण सामने अतिशय अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं नाही की एखादा संघ आहेत आणि सगळा सामना वन साईड झालाय असं आपल्याला पाहायला मिळालं नाही. हलक्या हाताने चेंडू खेळून करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, धावबाची संधी असेल परंतु चेंडूची विकी खूप उशिरा आली. एक सिंगल आला आणि एका सिंगल चेंडूपणे मात्र धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 13 धावा बिन बाद 13 धावा आहे. नवीन गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाजी मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रभात सिंग. गोलंदाजी मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रभात सिंग कशा प्रकारची कामगिरी करणारे आपल्याला पाहायचंय. शांत प्रकारचं अगदी वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं अशांत केलं बंटीच्या बॅटमधून. रिव्हर्स हो या दरम्यान आपण रिव्हर्स नाहीये. चेंडू लॉंगॉनला खेळलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि सरळ क्षेत्ररक्षकाचा चेंडू मिसवलाय. 13 अंक इथं अशी ठरताना पाहायला मिळाला. देवादिदेव महादेव शिव शंकर काटा लगे न कंकर आसे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जो आलाय प्रीत मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करमत करायला प्रीत. आणि इथे मात्र प्रीतला जीवदान. एका चेंडूवरती लागोपाठचं दुसरं चेंडू अगदी झटपट हातामध्ये आला होता परंतु चेंडू एस्टनवरती लागला नाही. जर लागला गेला असता तर खूप मोठा धोका निर्माण झाला असता. वाचला गेलाय. प्रीत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता जबाबदारी जी आहे कारण इथे तुम्ही जिंकलात तर बऱ्यापैकी तुमच्यावरचा जो काही ताणतणाव आहे ना हा थोडासा कमी होणार आहे. पण तुम्ही जर पराभूत झालात तुम्हाला संधी राहणार आहे पण त्यासाठी मात्र प्रयत्न पुढे जाण्यासाठी खूप करावे लागणार आहे. परत एकदा आहे तीच परिस्थिती. जेल सुटला, जेल झाला नाही. परत एकदा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू फेकला गेला आणि चेंडू फेकल्यानंतर एस्टनवरती लागला गेला नाही. थँक्यू. हा चेंडू व्हाईट बॉल 13 वरती दाबला अडकळला होता. 1 पुढे जाईल. संघाची धावसंख्या 14. पहिली अवांतर धाव वाईटच्या रोपणे तर आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा डॉट 14 वरती दाबले गे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 13 धावा. इथं या षटकात 4 चेंडू फक्त 1 आली ती पण वाईटच्या रूपाने आली. हा चेंडू परत एकदा डॉट. अजून एक चेंडू डॉट जाताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाद 14 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती एकूण 14 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू असताना गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी मी प्रभात सिंग जो गोलंदाज मार्कवरती आहे. एक प्रभात आहे आणि एक प्रीतम आहे. प्रीत आहे. सुरेख प्रकारचा फडका चेंडू लॉंग ऑफला परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू अडवलाय. त्या दरम्यान 1 धाव दुसरीचा प्रयत्न केला नाही आणि ह्या षटकात धावा आल्यात फक्त 2 धावा आल्यात आणि महत्वाचा असणारा एक बळी महत्वाची विकेट या षटकामध्ये आली. इथे बंटी मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. 2 षटकं संपली. धावफलक धावसंख्या 1 बाद 15 धावा
धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरचा ब गटातील दुसऱ्या गटातील बी ग्रुपमधला एक सामना या ठिकाणी जो होणार आहे आणि सामना आहे दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब. बोथ कॅप्टनला विनंती असेल आपलं रिपोर्टिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करायचं. लिस्ट ताबडतोब द्या ही आपल्याला विनंती आहे. उजवा तारे या दरम्यान अगदी आपण पाहतोय जमिनीला समांतर फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तिथे मात्र एक सिंगल आली आणि एका सिंगल चोरपणे धावलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 16 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 चालू असणार. इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अतिशय सुरेख होताना पाहायला मिळालंय. एक धावे दरम्यान जी मिळते धावफलक इकडे पुढे जाईल आणि धावफलक धावसंख्या जी आहे षटक क्रमांक 3 सुरू झाले. 1 बाद 17 धावा. हरणतळ वस्ती स्पोर्ट्स क्लब संघाने टॉस जिंकल्यानंतर इथे फलंदाजी करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय सफल होणार असफल होणार तो येणारा काळ ठरवणार आहे. पण इथं परिस्थिती आता संघाची थोडीशी अवघड आहे. तिसरं षटक चालू असताना अवघ्या 17 धावा आहेत. त्यात बंटी मात्र बाजूला आपण पाहतोय. जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. करण काळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होते के इथे गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत होता. 2 धावा आरामशीररित्या इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 19 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे वडगाव धायरीवरून उपस्थित झालेला जो का मित्रपरिवार आहे त्याच्यामध्ये आदरणीय किरणजी भोसले साहेब आहेत, आदरणीय योगीजी मडके आहेत, आदरणीय विपुलजी लायगुडे आहेत. या सगळ्या मित्रपरिवाराचं मी दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ लोहगावच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. फलंदाज बाय प्रथमेश आला नवीन फलंदाज. 2 बाद 19 धावा आहेत. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख टाकला जातोय. षटक क्रमांक आपण पाहूया. चला ड्रिंक ब्रेक. 3 षटकात संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 2 बाद 19. 2 बाद 19.
loud. Played it so loud. Played it so loud. चौथं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले आणि चौथं षटक सुरू झाल्यानंतर 2-19 वरती धाबलं खरंतळे वर्सेस स्पोर्ट्स क्लब संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पहा जनार्दनच्या बॅटमधून चेंडू लॉंग ऑफला, तिथे झेल सुटला आणि या महत्त्वाच्या क्षणी जनार्दनला मिळालेलं जीवदान संघाच्या खूप फायदेशीर ठरणार आहे हरणतळे वर्सेस स्पोर्ट्स क्लब संघासाठी. 2 धावा आल्यात, धाबल एक वाढला, संघाची धावसंख्या 21 धावा, 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये चौथं षटक चालू असताना इथे याच म्हणजे या वर्षीचं नियोजन जर पाहिलं ना निखिल सर, तर याच वर्षीच्या नियोजनामध्ये साखळी पद्धत आहे, नॉकआउट राऊंड आहे, इथे जीवदानाचा पुरेपूर फायदा आणि चिन्ह मात्र पोहोचेल सर्वाधी मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. दोन 27 धावा इकडे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आणि एक चांगल्या प्रकारची टफ फाईट देण्यासाठी इथं कमसे कम रणतळे वर्सेस स्पोर्ट्स क्लब संघाला इथे 60 पेक्षा जास्त धावा या बनावे लागणार आहे. चेंडू हवेत असेल तिथे एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न होणार का? नकार दिला गेलाय. धाबलकीकडे वाढेल, संघाची धावसंख्या 28 धावा, 2 फलंदाज बाद आहे, एक बंटी बाद आहे आणि एक प्रीतम खांदवे या दरम्यान बाद होताना आपण पाहायला मिळालेला आहे. जनार्दन खांदवे आणि प्रथमेश खांदवे या दोघांच्या खांद्यांवरती असणारी जबाबदारी आता त्यांना जे पार पाडायची आहे. आपण चर्चा निखिल सर ही करत होतो की या स्पर्धेमध्ये साखळी पद्धत आहे, नॉकआउटचा राऊंड आहे, या स्पर्धेमध्ये सुपर 6 आहे, या स्पर्धेत सुपर 12 आहे, या स्पर्धेमध्ये सुपर 8 सुद्धा आहे. सगळे फॉर्मॅट निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण सुरेख आणि बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा आल्यात, धाबल एक वाढेल, संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 30 धावा धावा फलकावरती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेमध्ये कुठलाही संघ जर इथे लागोपाठचे 3 सामने हरत असेल स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. म्हणजे इथे पहिल्या सामन्यात पराभूत झालेला संघ परत एकदा आपण पाहिला की तो 3ऱ्या सामन्यात खेळताना पाहायला मिळाला, तिथे पराभूत झाला, तिथे त्याला एक संधी असेल, कॉलबॅक नॉकआउटचा राऊंड आहे, तिथं पराभूत झाला, स्पर्धेच्या बाहेर. इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही. आणि कुठे चंदू भाऊ? सकाळीच अगदी चंदू भाऊंशी बरोबर एक चर्चा झाली आणि त्यात मात्र एक थँक्यू सर, इथे आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल, चेंडूने दिशा बदलली, तिथे एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आल्यात.
सूर्यक रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा धाबलक 32. मग षटक क्रमांक 5 चालू असताना 3 बाद 32 धावा या ठिकाणी आपण पाहतोय आणि प्रथमेशला मात्र एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. 5 चेंडूमध्ये 2 धावा प्रथमेशच्या आहेत आणि स्वप्नील खांदवे आलाय जो नॉट्रॅकच्या बाजूला आहे. उजव्या हाताने परत एकदा फुलटा चेंडू पोहोचला जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर जे आलाय तिथे क्षेत्ररक्षक सुरेख असेल. चेंडूची फिकी येईपर्यंत तिथे 2 धावा आल्या आणि या 2 धावासंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावासंख्या जी आहे ती 34 धावा आहेत. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी धाबलक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी घाई करणं गरजेचं राहणार आहे कारण याच्यानंतर अजून एक सामना या ठिकाणी आपल्याला जो खेळायचा आहे कारण 4:54 झालेले आहेत. या दरम्यान फुलटा चेंडू पोचे लॉंगॉनला खिलाडी क्या मस्तक पे दस्तक करे 6 रन. थँक्यू. 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबळेकर धावसंख्या 3 बाद 40 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आता एक शेवटचा षटक या दरम्यान यायचं बाकी असणार आहे आणि शेवटच्या षटकात मात्र किती धावा येतात ते आपल्याला पाहिजे कारण हरंद्र बस्ती स्पोर्ट क्लब संघाने जर या शेवटच्या षटकामध्ये कम से कम एक 15-20 धावा जर बनवल्या तर एक चांगल्या प्रकारची धावसंख्या बनता येईल. शेवटचं षटक आणि स्वप्नीलच्या बॅटमध्ये चेंडू या दरम्यान आपल्याला येताना पाहायला मिळाला नाही. 3 बाद धापलकोची धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 40 धावा. शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. गोलंदाज टायगर असेल. 3 बाद 40. शेवटचे 5 चेंडू मात्र यायचे बाकी आहेत. गोलंदाजीवरती तयार पंचना पार करून परत एकदा डाट. स्वप्नीलला चेंडू अगदी समजू शकला नाही. धावबाची संधी असेल आणि इथे फलंदाज स्वप्नील बाद.
काय नाव आपल्या डीजेचं? व्ही भांडे. ओके, आपल्या डीजेचं नावच ते व्ही भांडे. ओके, सुरेख फटका आहे. वाह, काय फटका आला बॅट मधून. चेंडू पोचेल मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. तीन चेंडू अजूनही मात्र या शेवटच्या षटकात यायचे बाकी राहिलेले आहेत. 4 बाद 44 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 3 चेंडूमध्ये अजून कितपत धावसंख्या बनवली जाते. 44 तर झालेल्या आहेत. कम से कम इथे 55 ते 60 हा धावफलक उभारावा लागेल. या दरम्यान चेंडू हवे ते पण तिथे 1-2 जेल झाला आणि प्रथमेशला परतावं लागेल. धक्का क्रमांक 5वा. शेवटचे 2 चेंडू यायचे बाकी आहेत अजून. 5 बाद 44. तुमची जी आता रिंगटोन वाजली ना सर, ते गाणं नका वाजू. तुमची रिंगटोन वाजली ते नका वाजू. फुल टॉस. नवराच्या बॅट मध्ये चेंडू पोचला झाला अगदी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरती और 4 रन. शेवटचा चेंडू आहे आता. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 बाद 48. पाहूया काय करमत मैदानाच्या तुम्ही केले जाईल शेवटच्या चेंडूवरती नवनाथकडून. आणि बिगिट केला. चेंडू पोहोचला जाईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरती. 1 बाद 4 रन. नवनाथच्या या 8 धावा अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. धावफलक 52. जब साज है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना. गाएंगे हम अपने दिलों का तराना. बिगड़े दुनिया बिगड़ने भी दो. झगड़े दुनिया झगड़ने भी दो. लड़े दुनिया लड़ने भी दो. हम अपनी धुन में गाओ. दुनिया रूठे रूठने दो. पत्थर टूटे टूटने दो. कोई टूटे टूटने दो. ना घबराओ. थँक्यू व्ही भांडे. चांगल्या प्रकारचं मात्र एक वातावरण निर्मिती करण्याचं काम सुद्धा तुमच्या माध्यमातून केलं जाते. तुम्हाला मी धन्यवाद देईल. आता विनंती परत एकदा असेल की यानंतरचा होणारा जो काही सामना आहे त्या सामन्याचा आपल्याला टॉस करायचा आहे. आणि सामना आहे दादाची वस्ती स्पोर्ट्स यांच्या विरोधात सुवर्णयुग स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना ठिकाणी होणार आहे.
चला टॉससाठी ताबडतोब यायचे विनंती असेल दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. सुवर्णयुगचा कॅप्टन या सुवर्णयुग माझं सुवर्णयुग टीम कुठे आहे पण कुठे आहे सुवर्णयुग हो शरद सर सर चला ना टॉस करायचा आहे शरद सर सर चला सर चला बॅट्समन चला आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते एक आनंद बनसोडे आणि त्याच्या जोडीला प्रवीण नागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय उपस्थित असणाऱ्या सकाळपासून किंवा दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्या मित्रपरिवाराचं परत एकदा मी दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर दादाची पडळ स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. बार बार हाँ बोलो यार हाँ अपनी जीत हो उनकी हार हाँ बार बार हाँ बोलो यार हाँ अपनी जीत हो उनकी हार हाँ कोई हमसे जीत न पावे चले चलो मिट जावे जो टकरावे चले चलो भले घोर अंधेरा छावे चले चलो कोई राह में ना थम जावे. म्हणजे एरिया एकच आहे दादाची वस्ती आणि दादाची पडळ. म्हणजे दादाची पडळ तसं जुनं कागदोपत्री जी नावं आहेत ना ही दादाची पडळ या नावाने ओळखली गेलेली आहे. म्हणजे ओळख दादाची पडळ नावाने आहे. पण आता दादाची वस्ती म्हणलं कुठेही विचारा घरपोच सेवा. हा जाऊ मैदानाच्या आतमध्ये इथे धाबरकती धावसंख्या आपण पाहिली जी आहे जी एका बाजूने बनवलेली आहे 52. 53 बनवायच्या दुसऱ्या बाजूने दुसऱ्या डावात त्या अमरिया फाउंडेशन या संघाला आणि आपल्याला पाहायचं आहे बंटी पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला जातोय आनंदला. पहिला चेंडू दरम्यान अगदी एक सिंगल येण्याचा जो काय प्रयत्न केला गेला होता आणि त्यात यश मिळतोय ते मात्र आनंद बनसोडेला. या स्पर्धेमध्ये पहिली धाव घेणारा आनंद बनसोडे, या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू खेळणारा आनंद बनसोडे, या स्पर्धेमध्ये पहिला चौकार खेळणारा आनंद बनसोडे, या स्पर्धेमध्ये पहिला षटकार खेळणारा आनंद बनसोडे, या स्पर्धेमध्ये पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणारा फलंदाज आनंद बनसोडे, या स्पर्धेत पहिला बाद होणारा फलंदाज आनंद बनसोडे. भविष्यात सुद्धा आपण असंच असावं की सगळे रेकॉर्ड आपल्या नावावरती असावेत. थँक्यू गोलंदाज तयार. इथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल मिळेल धाबरक एकीने वाढेल. संघाची धावसंख्या 2 धावा धाबरक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत प्रकारचं अगदी वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. वास्तविक पाहता कालच या क्रिकेटच्या स्पर्धेला जी काही सुरुवात करायची होती 10 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा होती परंतु नऊ दिवसाची क्रिकेटची स्पर्धा घेण्याचा मानस निश्चितप्रमाणे होता. कारण 10-12 दिवस म्हटलं की आता उन्हाचा तडाखा निश्चितप्रमाणे जाणवलेला आहे. ऊन जरा जास्त प्रमाणात वाढलं गेलेलं आहे त्यामुळे जेवढी कमी दिवसांची क्रिकेटची स्पर्धा करता येईल तो मानस होता. परंतु इथं काय घडलं की इथे दिवस कमी होऊन फक्त एकच दिवस कमी झाला. इथे क्लीन बोल्ट फलंदाज बाद.
जागे तेरे वास्ते सोनिए इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होताना जो पाहायला मिळालेला आहे. स्वप्नील सर तेवढा बॉल फेका. स्वप्नील तेवढा बॉल फेका. हा ओके. या शरद सर लिस्ट द्या. लिस्ट द्या. आणि या दरम्यान फुलटा चेंडू चेंडू पोहोचेल काव कॉर्नरला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. डीजे सागर SGB कुणी जिंकला टॉस? काय घेतले? इथे आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचे षटक संपले गेलेले. धाबाकती धावा संख्या जी आहे ती 1 बाद 7 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 30 चेंडू मध्ये बनवायचे 46 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहे. टॉस झाला. टॉस इथे सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब या संघाने जिंकलेला आहे आणि निर्णय थोडासा राखून ठेवलेला आहे. एक बाद 7 आणि नवीन अगदी लिस्ट द्या ना सर. तोपर्यंत लिस्ट तर बनवा. तोपर्यंत त्याच यादी तर द्या. या दरम्यान चेंडू मात्र पोहोचला गेलाय कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. DJ एक बाद 11 धावा आहेत. नवनाथ आपण पाहतो गोलंदाजी मार्क करतो आहेत. नवनाथच्या पहिल्या चेंडू ती चौकार आला. त्यानंतर तो चेंडू डॉट इथं आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर या सामन्याचा टॉस सुद्धा झालेला आहे. उजव्या हाताने सूर्यप्रकाशचा परत एकदा चेंडू आपण पाहतोय. नवनाथच्या भात्यातून निघालेलं एक सारे सूर्यप्रकाशचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धाबळक धावसंख्या जी आहे ती इथे 12 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे जो संघ जिंकेल तो सुपर 12 ला आहे आणि जो संघ पराभूत होईल नॉकआउट कॉलबॅक राऊंडला आहे. आणि नॉकआउट कॉलबॅक मधून जे संघ जिंकणार आहेत ते तो सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. आणि त्या सुपर 6 मधून एक संघ हा सुपर 8 ला असणार आहे. इथे आपण पाहतो हलक्या तरी चेंडू खेळून करायचा प्रयत्न. गणेश चेंडूवरती आलाय. एक सिंगल येईल. दाबलेक वाढेल. संघाची धावा संख्या 1 बाद 13. 1 बाद 13 धावा आहेत. 4
गटातून 2-2 संघ जे आहेत हे जे जिंकणारे आहेत टॉपर आणि लुजर हे असे 8 संघ स्पर्धेच्या सुपर 12ला जाताना पाहणार आहोत. आणि त्या सुपर 12मधून तिथं झालेल्या लढतींमधून जे संघ सुपर 8ला येणार आहेत त्यातून सुपर 8 अ आणि ब मधून 2-2 संघ बक्षीसप्रेमध्ये पोहोचणार आहेत. अशा प्रकारचं मात्र नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय जे केले गेलेलं आहे. इथे आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. धावण्याची धावसंख्या आपण पाहतोय एकीने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 14 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना दोन्ही संघांची परिस्थिती अगदी सेम आहे. मोठमोठे फटके येत नाहीत आणि मोठमोठे फटके मात्र थांबवले गेलेत. ज्यावेळेस हरणताई स्पोर्ट्स क्लब संघाची फलंदाजी होती त्यावेळेस सुद्धा मोठमोठे फटके फारसे आले नाहीत. आणि आता अमरिया फाउंडेशन संघाची अगदी फलंदाजी असताना सुद्धा मोठमोठे फटके येताना पाहिला आहे मिळत नाहीये. पण इथं मोठा फटका येताना फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा 2-14. अब जैकेट पहनो, बाइक निकालो, गोवा जाओ. पेट्रोल का पैसा, रास्ते में नाश्ता, दिमाग का भेजा फ्राई. ना रास्ते का भरोसा, ना मौसम का भरोसा. कौन भरेगा पैसा. सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब मला 16 जणांची यादी आली शरद सर. यातले 11 कोण? अजय जंगम, ऋषी मोजे, शरद मोजे, अक्षय खांदवे, निखिल मोजे, संकेत मोजे, दीपक जंगम, उमेश कोलते, बाबू शेख, सुजल मोजे, रोहित गायकवाड, सुमित जंगम. ओके, मग त्यातला 12वा कोणी इकडे बसायला येणार तो पण सांगा. दत्ता गायकवाड. ओके, शंभू किंवा दत्ता चालेल. कोणताही देव पाठवा चालेल आम्हाला. शरद आणि या दरम्यान मात्र चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 4. खूप वर्षानंतर हे सॉन्ग ऐकायला मिळालं. थँक्यू. त्यानंतर दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघात खेळणारे खेळाडू जे आहेत त्याच्यामध्ये धनराज खांदवे, मारुती खांदवे, राहुल खांदवे, सूरज खांदवे, कुमार हरगुडे, काळूराम शिंदे, सनी खांदवे, त्यानंतर अरविंद शुक्ला, धनंजय रणकाम, गौरव खांदवे, रोहन खांदवे अशी प्लेइंग 11ची लिस्ट आहे. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय आमचे प्रतीक खांदवे एम के आहेत, रमेश खांदवे आहेत, विशाल खांदवे आहेत, विवेक सिंग आणि यश खांदवे आहे. इथे चेंडू हवे तिथे झेल आणि फैजानला सुद्धा परतावं लागले. 3 बाद 18 धावा आहेत. आणि आता फैजानच्या जागेवरती आपण पाहतोय विशाल निंबाळकर स्वतः संघाचा संगणक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समीकरण आहे शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 35 धावा. रंगतदार अवस्थेत या दरम्यान सामना जाऊन जे पोहोचलेला आहे. कोण जिंकतोय कोण पराभूत होतोय तो येणारा काल ठरवणार आहे. पण इथं 22 चेंडूमध्ये 35 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत अमरिया फाउंडेशन संघाकडून ते आपल्याला पाहिजे. सामना रंगतदार अवस्थेत आपण पाहतोय. गोलंदाज तयार असेल. परत एकदा बंटी उजव्या हाताने मारा करेल. कॅप्टन टू कॅप्टन, बंटी टू विशाल.
सुरेख प्रकारचा फटका, चेंडू लॉंग ऑफला, परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये, चेंडू आडला गेला नाही. स्वप्नील खूप दूरवरून चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय. चेंडू अक्षय त्या ठिकाणी मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळालाय. 2 धावा आल्या आणि या 2 धावा सेकंद आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. 20 वरती 3 फलंदाज बाद आहे. समीकरण आहे शेवटचे 21 चेंडू बाकी आहेत आणि 33 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 21 गेंदों में जीतने के लिए और भी 33 रनों की जरूरत है. 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. स्पर्धेसाठी मात्र ज्यांचं खूप मोठं योगदान आहे आदरणीय आमचे मिलिंद बापू खांदवे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांच्या मालकीचा एक संघ तर सुपर 12 ला जाऊन पोहोचलेला आहे. आता दुसरा संघ यानंतर त्यांचा खेळणार आहे, तो पोहोचणार का आपल्याला पाहायचं आहे. पण इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. षटकाचे रन. सव्वीस वरती दाबालक 20 चेंडू आणि 27 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे. शॉर्ट पिच चेंडू, पॉइंटला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती 1 बॉल 4 रन. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे तो प्रीतम. शेवटच्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 19 धावा. 18 चेंडू आणि 19 धावा. याच्यानंतर अजून एक सामना आहे लक्षात ठेवा. त्यामुळे सरांना विनंती असेल सर थोडीशी घाई करायला लावा खेळाडूंना. 18 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 19 धावा ज्या बनवायच्या आहेत. प्रीतम आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. पाहूया गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. डाव खोऱ्या हाताने मारा. आणि सुरेख प्रकारचा झेल. फलंदाज अशोक मनोरे बाद. 0 वर बाद. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवानी।
चौथ्या षटकातील पहिल्या चीनवरतीचा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक बसला गेला तो चौथा 4 बाद 34 धावा आहेत. समीकरण जे आपण पाहूया शेवटचे चेंडू शिल्लक राहणारे 17 आणि 17 चेंडूत 19 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. प्रतीक खांदवेची आपण थोडीशी बाईट घेत असताना त्यांनी गोष्ट सांगितली की 60 धावा सफिशियंट आहे. 50 धावा असतील तर संघ थोड्याच्या अडचणीत सापडेल, पण इथं 50 पण नाहीयेत, 60 पण नाहीयेत, 52 नाहीत, त्याच्यावरती मात्र कडवी झुंज द्यावी लागते. 4 बाद 34 धावा 17 चेंडू 19. स्ट्राईकला असताना फलंदाज नवीन फलंदाज आहे मयूर खांदवे मैदानाच्या आतमध्ये आलाय. विशाल आपण पाहतोय जो नॉन ट्रॅकच्या बाजूला कॅप्टन आहे ज्याने डाव सांभाळलाय. 4 चेंडू खेळलाय, 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 16 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत. फलंदाज तयार. इथे आपण पाहतोय चेंडू हवेत असेल, अजून एक फलंदाज बाद. 5वा धक्का. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. हॅट्रिक बॉल आहे. प्रीतम या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का? इथे मात्र बिघिड केलाय चेंडू मिड विकेटला. ओ इथे जेल सुटला. महत्वाच्या फलंदाजाचा महत्वाच्या क्षणी महत्वाच्या खेळाडूकडून सुटलेला अतिशय महत्वाचा चेंडू आहे. सुवर्णयुग संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचं बॅड लाईटचा अपील चालणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या खेळाडूंनी. आणि आज इकडे दाराचे वस्ती स्पोर्ट क्लबचे असणारे आमचे प्रतीक खांदवे खूप खुश असणार आहेत. लागोपाठचे 2 सामने जिंकले. सुपर 12 ला संघ जाऊन जे पोचलेला आहे. या दरम्यान हा चेंडू हलक्या तरी खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होणार का? नकार दिला गेलेला आहे. झेल जो सुटला गेला त्या झेलाचे परिणाम भोगावे लागणार का? लेग बाय चोरपड एक सिंगल आहे. धाबरक धावसंख्या 36 आहे. समीकरण आपण पाहूया. शेवटचे 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. 14 चेंडू 17. प्रताप या दरम्यान आपण पाहतो चेंडू थोडासा मिसटाईम होतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षकाची जागा जरी बदलली पण चेंडू काही क्षेत्ररक्षकाला सोडायला तयार नाहीये. शौर्य इव्हेंट्स आदरणीय अतुलजी बनकर सर प्रमाणे या आणि शौर्य सुद्धा नाही, आज आवाज थोडासा कमीच आहे अजून तरी पण. टेस्टिंगला सकाळी चेक करायला पाहिजे तुम्ही. समीकरण जे आहे ते अजूनही शेवटच्या 13 चेंडूमध्ये 16 धावा. व्हाईट बॉल, चेंडू खराब. पाच बाद 38 धावा आहेत. 13 चेंडू 15.
इथे आपण पाहतोय लॉंग ऑफ चेंडू चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथे क्षेत्ररक्षक सुरेख केलं जातंय. एक सिंगल येईल. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धावसंख्येकडे पुढे जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावरती ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 14 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत अमर युवा फाउंडेशन या संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाज मार्ग गणेश. गोलंदाज मार्ग आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू, परंतु त्याचा फारसा फायदा खूप मोठा घेता आला नाही. नशीब बलबत्र गणेशचा चेंडू खूप दूरवरती गेला नाही. धावसंख्या जी आहे ती 40 आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू आणि 13 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. सामना रंगतदार अवस्थेत इकडे आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांचं लक्ष मात्र या सामन्याकडे लागले गेलेलं आहे की या सामन्यात नक्की बाजी कोण मारणार. इथे गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढणं सगळ्यात गरजेचं आहे, कारण इथे बॉल टू रन आहे असं आपण म्हणू. कारण राहिलेल्या 11 चेंडूमध्ये ज्या काही 13 धावाच्या बनवायच्या आहेत, खूप मोठं अवघड लक्ष नाही आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय विशाल निंबाळकर सारखा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये, ज्या कॅप्टनने विशालने 6 चेंडूत 18 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आलाय आणि महत्त्वाच्या क्षणी त्याला एक जीवदान मिळालेलं आहे आणि त्या जीवदानाचा कदाचित त्याला फायदा घ्यावाच लागेल. 5 बाद 40 धावा आहेत. या दरम्यान चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. चेंडू पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चव्वेचाळीस वरती दाबले जाऊन जे पोहोचले 5 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत आणि या 10 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. 10 गेंदे और जीतने के लिए 9 रन की जरूरत है. इथे मात्र गणेश थोड्या थांबले. डेड बॉलचा इशारा असेल. इथे परत एकदा पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या अरे बाहेर अडवायचा. बाहेर अडवायचा. बाहेर त्याची चूक नाही मुन्ना सर, त्याची चूकच नाही. त्याला ट्रेनिंग देताना सांगितलं होतं ना, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊन द्यायचं नाही. ही त्याला ट्रेनिंग आहे ना, तो कसा जाऊन देईल. तुम्ही मैदानाच्या बाहेर होतात, मैदानाच्या आत यायचं नाही. या दरम्यान चेंडू मात्र लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथे चेंडू अडवला जाईल. तिथे एक सिंगल आली. धाबला धावसंख्या 49. शेवटच्या 8 चेंडूत 4 धावा बनवायच्या आहेत. आता तिथे जर एखादा क्षेत्ररक्षक असताना जर अशा प्रकारचा चेंडू अडवला असता तर मग खूप मोठा गदारोळ झाला असता. पण आता तिथे क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता. चेंडू जाणारच होता सीमारेषेच्या बाहेर. फक्त आता बाकीच्यांना एक विनंती असेल, ही आपल्याला शिकवणूक मिळाली, याच्यातून आपण शिकलो असं आपण समजू. मैदानाच्या आत कुणीच चेंडू अडवायचा नाही. या दरम्यान लॉंग ऑनला चेंडू झेल सुटला. प्रथमेश कडून या दरम्यान अगदी चूक होताना पाहिली होती आणि इथं आपण पाहतोय की प्रेशर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 3 धावा. 7 चेंडू 3. उद्धव थिटे सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. राज सायलो सर अगदी स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जितेंद्र लोंढे सर आहेत, जितू सर. आणि या दरम्यान चेंडू कव्हरला. इथे अजून एक झेल सुटला. वारंवार या दरम्यान अगदी झेल सुटले जात आहेत आणि या झेलाचे परिणाम मैदानाच्या आतमध्ये भोगावे लागत आहेत.
शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 2 धावा. 6 गेंदे और 2 रन जीतने के लिए जमानाने. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज होती आपण पाहूया. गोलंदाजी मार्क होती, मला वाटतं प्रीतमला कदाचित पाचारण केलं जाईल. प्रीतम आलाय शेवटच्या षटकासाठी. इथे यावेळेस झेल आणि या झेलमुळे आत्मविश्वास वाढलाय. सामना संपला नाही. अक्षयने घेतलेला झेल धक्का क्रमांक 6. डीजे की माझ्याबरोबर पांडुरंग अमृत उरलेल्याचं तुला मी चहा पाजणार माझ्यातर्फे या गाण्यासाठी खास. जबरदस्त. प्रतीक नाही प्रतीक काय आज खर्चच आहे आज. 5 चेंडू 2 धावा. सामन्याची रंगत वाढली गेली. 6 फलंदाज मध्ये 6 बाद 51 आहेत. नवीन फलंदाज आलाय प्रभास सिंग जो आता स्ट्राईकला आहे. 5 चेंडू 2. हा चेंडू डॉट असेल. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावा. सामना रंगतदार अवस्थेत. 4 चेंडू मध्ये 2. इथे कोणीच सांगू शकत नाही की हा सामना नक्की कोण जिंकणार. समर्थक सांगतील की आमचा संघ जिंकणार आहे, पण जो माणसं न्यूट्रल आहेत ना, फक्त सामना पाहायला आलेत, ज्या माणसाचं मात्र या दोन्ही संघांची काही घेणं देणं नाही, ती लोक सुद्धा सांगू शकत नाही नक्की कोण जिंकेल. 4 चेंडू 2 धावा. प्रीतम जबरदस्त कामगिरी दरम्यान करताना पाहायला मिळते. स्ट्राईकला असताना प्रभास सिंग, नॉन ट्रॅकच्या बाजूला प्रशांत आठवले, शरीर भेदक मारा. या दरम्यान धावबाची संधी. डायरेक्टचा प्रयत्न केला गेला होता. एस्टेनच्या वरून चेंडू निघून आलाय. सामना बरोबरीत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 3. माफ करा, प्रशांत आठवले. तीन चेंडू मध्ये अजूनही बनवायची ती 1 धाव. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती. या दरम्यान अगदी आपण पाहूया 3 चेंडू मध्ये 1 धाव तर बनवायचे. स्ट्राईकला प्रशांत आठवले. पाहूया सुपर 12 ला कोणता संघ जाऊन जे पोहोचणार, की सामना इथे टाय होणार, की इथे या चेंडूवरती एक सिंगल घेत अमर फाउंडेशन संघ मात्र बाजी मारणार. आणि शेवटच्या चेंडूवरती इथे चौकार आलाय. थँक्यू.